पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात नाट्यमयरित्या मोठा उलटफेर झाला। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर हे अवघ्या 48 मतांनी विजयी झाले। वायकरांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या अमोल कीर्तीकरांचा पराभव केला। पण आता वायकरांचा विजय हा मॅनेज केला असल्याचा आरोप केला जातोय। या मतदारसंघात नेमकं काय घडलं हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ। नमस्कार, मी माधुरी कुमकर फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब, लाइक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात मतमोजणीच्या 26 फेऱ्या झाल्या। टपाल मतांची मोजणी झाल्यानंतर अमोल कीर्तीकर यांना 4,52,596 मतं मिळाली होती, तर रवींद्र वायकर यांना 4,52,644 मतं मिळाली। मात्र अमोल कीर्तीकर यांनी पुन्हा मतमोजणीची मागणी केली, ज्यामध्ये अमोल कीर्तीकर एका मतानं पुढे असल्याचं सांगण्यात आलं। मात्र पुन्हा मतमोजणी झाल्यानंतर अखेर 48 मतांनी रवींद्र वायकर यांना विजयी घोषित करण्यात आलं। रवींद्र वायकर यांच्या विजयानंतर ठाकरेंची शिवसेना मात्र आक्रमक झाली। या निकालावर ठाकरेंच्या शिवसेनेकडून आक्षेप घेण्यात आला। अमोल कीर्तीकरांच्या निसटत्या पराभवानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली। उत्तर पश्चिम मुंबई अमोल कीर्तीकरांची निवडणूक आम्ही पुन्हा घेण्यासाठी अपील करण्याच्या तयारीत आहोत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं। या मतदारसंघातील मतमोजणी जितकी रंगतदार झाली, तितकंच इथलं राजकारण सुद्धा चर्चेत होतं। अमोल कीर्तीकर यांचे वडील गजानन कीर्तीकर हे उत्तर पश्चिम मतदारसंघाचे विद्यमान खासदार तर होतेच, पण त्यांनी शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे यांना समर्थन जाहीर केलं होतं। युवा सेनेत सक्रिय असलेले अमोल कीर्तीकर मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत कायम राहिले आणि लोकसभा निवडणुकीत ठाकरेंनी अमोल कीर्तीकरांचे वडील जरी शिंदेंच्या शिवसेनेत असले तरी त्यांना उमेदवारी दिली। उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही गजानन कीर्तीकर यांनी आपली भूमिका कायम ठेवत शिंदेंसोबतच राहिले। यामुळे या लढतीत वडील हे आपल्या मुलाच्या विरोधी उमेदवाराच्या पक्षामध्ये होते। दुसरीकडे रवींद्र वायकर ज्यांनी 48 मतांनी विजय मिळवला, त्यांचं नावही बऱ्याच चर्चेत राहिलं। याचं कारण म्हणजे त्यांनी निवडणुकीच्या अगदी काही आठवड्यांपूर्वीच शिंदे सेनेत प्रवेश केला। रवींद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरी येथे भूखंड घोटाळ्याचे आरोप करण्यात आले। त्यांच्यावरती ईडीची चौकशी सुद्धा सुरू आहे। या चौकशी दरम्यानच वायकर यांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश केला। वायकर यांनी एका मुलाखतीत केलेलं वक्तव्य सुद्धा निवडणुकीपूर्वीच चर्चेत राहिलं। वायकर म्हणाले होते, तुरुंगात जाणं किंवा पक्ष बदलणं हे दोनच पर्याय होते आणि या वक्तव्यानंतर रवींद्र वायकर यांना स्पष्टीकरण सुद्धा द्यावं लागलं होतं। आता रवींद्र वायकर यांचा विजय हा मॅनेज आहे असा आरोप करत त्यांच्या विरोधात 2 पक्षांच्या उमेदवारांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे। हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शहा आणि जनाधार पार्टीचे उमेदवार अरोरा सुरिंदर मोहन यांनी ही तक्रार केली आहे। मतमोजणी केंद्रांवर मोबाईलसाठी बंदी होती, त्यानंतर केंद्रावर रवींद्र वायकर यांच्या गटाकडून मोबाईल वापरला असा आरोप या दोन्ही उमेदवारांनी केला। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी गोरेगाव पूर्वेकडील नेस्को संकुलामध्ये पार पडली। मतमोजणी केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई असताना रवींद्र वायकर यांचे मेहुणे मंगेश पंदरकर आणि मुलगी दीप्ती यांच्याकडून मोबाईलचा सर्रास वापर होत असल्याचं शहा आणि अरोरा यांच्या लक्षात आलं। त्यांनी या दोघांनाही मोबाईल वापरण्यापासून रोखलं। तसंच ही बाब आरो वंदना सूर्यवंशी यांच्या निदर्शनास आणून दिली। मात्र त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितल्यानंतर शहा आणि अरोरा या दोघांनी वायकर यांच्या मेहुण्याला वनराई पोलीस ठाण्यामध्ये घेऊन गेले। मात्र त्या ठिकाणी पोलिसांनी या दोघांवर गुन्हा दाखल न करता फक्त तक्रार दाखल करून घेतली। याबाबत अद्याप निवडणूक अधिकाऱ्यांनी आपला अहवाल पोलिसांकडे पाठवला नाही असा आरोप तक्रारदार शहा आणि अरोरा यांनी केलाय। निवडणुकीत अमोल कीर्तीकर यांचाच विजय झाला होता, पण हा विजय शिंदे गटाने ढापला अशी टीकाही त्यांनी केली आहे। तसंच या ठिकाणी पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। पोलीस कारवाई करत नसून पोलिसांनी कारवाई न केल्यास कोर्टात धाव घेणार असल्याचं भरत शहा यांनी म्हटलंय। रवींद्र वायकर यांची शपथ होण्याआधी या संदर्भात कारवाई व्हावी अशीही मागणी त्यांनी केली आहे। तसंच या निकालाविरोधात न्यायालयात दाद मागण्याची तयारी ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे। त्यामुळे रवींद्र वायकर यांच्या समोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे। आता वायकर यांची कारकीर्द पाहिल्यास त्यांची राजकारणाची सुरुवात ही नगरसेवक पदापासून सुरू झाली।
1992 मध्ये प्रथम ते मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले। त्यानंतर सलग 4 वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते। 2006 ते 2010 या काळात त्यांना स्थायी समितीचं अध्यक्षपद दिलं। 2009, 2014 आणि 2019 अशा सलग 3 टर्म ते जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले। 2014 साली शिवसेना भाजपा सरकार आलं तेव्हा त्यांनी गृहनिर्माण आणि उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं। 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांना मंत्रिपद मिळालं। मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात त्यांची मोठी ताकद आहे, पण आता या निवडणुकीत झालेल्या उलटफेरच्या आरोपामुळे त्यांच्या समोरच्या अडचणी वाढू शकतात। या प्रकरणाविषयी तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपलला सबस्क्राइब करायला विसरू नका।